नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक महिला गेल्या काही दिवसापासून नर्वस दिसत होती. घरात कोणासोबत बोलत नव्हती, गुमसुम राहत होती आणि जेवण वगैरे देखील करत नव्हती. पतीने तिला एक दिवस विचारले, तुला नक्की काय झालं आहे? कोणती परेशानी आहे? तुला नक्की काय झालं आहे? मला तू सांग, मी तुला नक्की मदत करेल. पत्नी बोलते की मी सांगू शकत नाही, मात्र माझी मजबुरी मला सांगावीच लागेल. मी तुम्हाला तुमच्या आईवडिलांपासून दूर करत आहे. मात्र पती बोलतो, सांग ना, तू मला नाही सांगणार तर कोणाला सांगशील? काय प्रॉब्लेम आहे? पत्नी बोलते की माझी एका ज्योतिषाची भेट झाली होती. ज्योतिषांनी मला सांगितले की तुला तुझ्या परिवारापासून थोडं दूर राहावे लागेल, जवळपास 4 ते 5 वर्ष. यामुळे तुझा संपूर्ण परिवार ठीक राहील. जर तू दूर राहिली नाही तर काही ना काही अनर्थ घडू शकते. परिवारात कोणाचा मृत्यू देखील होऊ शकतो. पतीला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. मात्र पत्नीने असं काही सांगितलं की पतीला विश्वास बसतो. त्यानंतर पती आपल्या आईवडिलांना बोलतो की घरात काहीतरी अघटित घडू शकतं. आम्हाला जास्तीत जास्त 4 वर्ष तुमच्यापासून दूर राहावे लागणार आहे. आई बाबा, तुम्हाला काही वाईट तर वाटणार नाही ना? तर वडील बोलते, बेटा तू हे काय बोलतोयस? तुझ्या खुशीत आमची खुशी आहे. ज्या ठिकाणी तू खुश राहू शकतं त्या ठिकाणी तू राहा, आमची काही हरकत नाही. आता हा व्यक्ती आपली पत्नी आणि 6 वर्षाचा मुलाला घेऊन बाहेरगावला शहरात जाऊन राहू लागतो. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. सगळ्यांना वाटलं ठीक होईल. मात्र 3 महिन्यानंतरच घरामध्ये मृत्यू होतो. कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरतो. कुटुंब विचार करतात, ज्याप्रमाणे ज्योतिष्याने सांगितलं होतं त्याच्या उलट घडलेलं आहे. कशामुळे मृत्यू झाला होता आणि कोठे घडली ही घटना जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर या शहरातील. हस्तिनापूरच्या शकुंतला कॉलनीमध्ये दामिनी नावाची एक महिला राहत होती. पती अतुल पवार, वय 35 वर्ष आणि 6 वर्षाचा एक मुलगा. या दोघांचे 6-7 वर्षापूर्वी लग्न झालेले होते. संसार अगदी आनंदात सुरू होता. तारीख होती 17 जुलै 2026ची. सकाळची वेळ होती. दामिनी ही सकाळी 8 वाजता किचनमध्ये गेली. पतीसाठी चहा बनवले आणि पतीला चहा देण्यासाठी पतीच्या बेडरूममध्ये गेली. त्या ठिकाणी पती झोपलेला असतो. दामिनीने पतीला उठवण्याचा प्रयत्न केला, आवाज दिला, त्याला हलवले देखील, तरी देखील पती उठलेला नाही. दामिनी ही परेशान झाली. तिने पतीच्या हाताची नस वगैरे तपासली. पतीची काहीच हालचाल नव्हती. श्वास देखील थांबलेला होता. कामिनी सकाळी सकाळी जोरजोरात रडू लागली, ओरडू लागली. कामिनीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे शेजारी लोक धावत पळत कामिनीच्या घराकडे येतात. बघतात तर अतुल पवार हा 35 वर्षाचा तरुण बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. अतुल पवार याला लगेचच CSC केंद्रावर घेऊन जाण्यात येतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं होतं. अतुलच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांना आश्चर्य वाटलं की हे अचानक असं कसं घडलं, कारण हा अतुल एकदम स्वस्थ होता आणि अचानकच त्याला असं काय झालं. जेव्हा बघतात बारकाईने तर समजले की अतुलला सापाने चावा घेतलेला आहे. त्यामुळे अतुलचा मृत्यू झाला. अतुल पवार बैसमा पोलीस स्टेशन अंतर्गत भंडोरा गावाचा रहिवासी होता. अतुलची आई संतोषी, वय 70 वर्ष, वडील अजब सिंग, वय 75 वर्ष. वडील हे शेतकरी होते. अतुलचा मोठा भाऊ कुलदीप आर्मीची नोकरीवरून रिटायर झालेला होता. तो आपल्या पत्नी व मुलासोबत भंडोरा गावाला राहत होता. या सर्व कुटुंबाला या घटनेबद्दल माहिती मिळाली. सर्व कुटुंब घटनास्थळी पोहोचतात आणि डॉक्टरांना विचारपूस करायला सुरुवात करतात. डॉक्टर बोलतात की मला असे वाटते की याला सापाने चावा घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. ही गोष्ट आता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यानंतर साप पाळणारे सपेरे यांना बोलावण्यात येतं. ज्या रूममध्ये अतुल झोपलेला होता त्या रूमची संपूर्ण तपासणी केली जाते. तर त्या ठिकाणी एक साप आढळतो. साप अतिशय विषारी होता. या सापाने 2 वेळा अतुलला चावा घेतलेला होता. या सपेऱ्यांनी त्या सापाला ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणावरून निघून गेले. मात्र अतुलचे जे आईवडील होते यांना अजिबात विश्वास वाटत नव्हता. कुठेतरी त्यांना शंका येत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाची पोस्टमार्टम करण्यासाठी जिद्द केली. शेवटी पोलिसांनी अतुलचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमकरिता पाठवून दिला. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट येतो. रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं, साप चावल्यामुळे अतुलचा मृत्यू झालेला आहे. आता अतुलचा अंतिम संस्कार करण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र अतुलचे आईवडील संतोषी देवी, अजब सिंग हे दोघे बोलली की आमच्या मुलाचा मृतदेह
आम्ही नेऊ देणार नाही. आमच्या मुलाच्या चितेला आज आग लावणार नाही. त्या ठिकाणी पोलीस बोलतात की तुम्ही हे काय बोलत आहे, असं कसं बोलू शकता. त्यावर आईवडील बोलतात की सतत अलीकडे बातम्या येत आहे की पत्नीच आपल्या पतीची हत्या करत आहे. मला असं वाटते की आमच्या सुनेनेच आमच्या मुलाची हत्या केलेली असेल. मात्र आईवडिलांची ही जिद्दच होती. त्यांना शंका होती की सुनेनेच काहीतरी आपल्या मुलासोबत केलेलं आहे. त्यामुळे शेवटी पोलिसांना या घटनेचा तपास सुरू करावा लागला. शेजारीच अतुलची पत्नी दामिनी उभी होती. पोलिसांनी तिला विचारलं, जेव्हा तुझ्या पतीला सापाने चावा घेतला त्यावेळी तू कोठे होती? दामिनी सांगते की मी घरीच होती, मात्र मला जास्त गरमी वाटत होती म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन दुसऱ्या रूममध्ये झोपायला गेली होती. पती इकडे एकटे झोपलेले होते. त्या ठिकाणी त्याला सापाने चावले. मात्र पोलिसांना या गोष्टीमुळे कुठेतरी शंका वाटली. अचानक पोलिसांनी दामिनीचा मोबाईल हातात घेतला आणि तो मोबाईल एक्सपर्टला दिला. मोबाईल एक्सपर्टने तो तपासला तेव्हा सर्वांना धक्काच बसला. पोलीस देखील हैराण झाले. दामिनीच्या मोबाईलमध्ये एक फोटो असतो, व्हॉट्सअपवरून पाठवलेला होता. तो फोटो प्लास्टिक बॉटलचं होतं. त्या बॉटलमध्ये एक साप होता. पोलिसांनी जो साप सपेराला दिला होता त्या रूममध्ये सापडलेला होता. तो साप आणि फोटोमधला साप एकसारखाच होता. आता पोलिसांना देखील थोडा संशय आला. पोलिसांनी दामिनीच्या मोबाईलचे सीडीआर काढले. त्यावेळी समजलं दामिनीच्या पतीचं एक शाळा आहे. त्या शाळेत जाण्यासाठी ड्रायव्हर नौकर होता. या नौकरसोबत दामिनीचं सतत बोलणं होत असे. आता पोलिसांनी ड्रायव्हरला लगेच ताब्यात घेतलं. तुषार उर्फ विक्की या ड्रायव्हरचं नाव होतं. अतुल आणि दामिनीची यांची स्वतःची शाळा आहे. त्या शाळेत हा ड्रायव्हरचं काम करतो. तुषार निक्कीला ताब्यात घेतल्यानंतर दामिनीला देखील ताब्यात घेतात. यांच्याकडून चौकशी करण्यात येते. चौकशी दरम्यान दामिनी पोलिसांना सांगू लागली, 2018 पासून उत्तर प्रदेशमधील हस्तिनापूर मेरठ जिल्ह्यात त्या ठिकाणी अतुलचं एक कॉस्मेटिकचं दुकान असते. कॉस्मेटिक दुकानामध्ये दामिनी ही सामान खरेदी करण्यासाठी आली होती. दामिनी ही अनमॅरिड होती. तिचं लग्न झालेलं नव्हतं आणि योगायोग या दुकानात अतुल पवार देखील येतो. पहिल्यांदा हे दोघे एकमेकांना बघतात तर दोघांना एकमेकावरती प्रेम जडलं. दोघेही एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज करतात आणि दोघात खूप बोलणं व्हायचं. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी लव्ह मॅरेज करण्याचं ठरवलं आणि दामिनीने आपापल्या आईवडिलांना सांगितले. मात्र आईवडिलांनी या लग्नाला विरोध केला. त्यामुळे दोघांनीही आईवडिलांच्या विरोधात जाऊन लव्ह मॅरेज करून घेतलं. विरोध असताना देखील दोघांचेही कुटुंब लग्नात हजर होते. धूमधडाक्यात लग्न झालं. दामिनी सासरी नांदायला गेली. दामिनी ही सुशिक्षित महिला होती. डबल MA केलेलं होतं, BEd देखील केलेलं होतं. त्यामुळे ती नोकरी करू लागली. सगळं काही सुरळीत सुरू होतं. दामिनी पतीला बोलते की मी नोकरी सोडते, तुम्ही देखील नोकरी सोडून द्या, आपण एक शाळा ओपन करू, माझं BEd झालेलं आहे. तर पती बोलतो ही तर खूप चांगली गोष्ट आहे. 2022मध्ये दोघीही आपली नोकरी सोडतात आणि हस्तिनापूर या ठिकाणी कृष्णा किड्स प्ले स्कूल ओपन करतात. नर्सरीपासून 5वीपर्यंत शिक्षण सुरू होते. सुरुवातीला मुलांना गोळा करण्यासाठी थोडं कठीण जाते. मात्र काही दिवसांनी 150पर्यंत मुलं येतात. या शाळेला पती पत्नी मोठ्या कष्टाने मेहनतीने चालवत होते. सगळं काही ठीकठाक सुरू होतं. 2024मध्ये तुषार उर्फ विक्की नावाचा व्यक्ती यांच्या विद्यालयामध्ये जातो आणि बोलतो की साहेब मला नोकरी हवी आहे. पती पत्नी बोलतात की ठीक आहे, आम्हाला देखील नोकराची गरज आहे, आम्ही तुला महिन्याचे 10,000 रुपये देऊ. तुषार नौकर हा कोहना गावाचा रहिवासी असतो. तुषार हा यांच्या शाळेवर ड्रायव्हरकीचं नोकरी करू लागलेला होता. याच दरम्यान दामिनीचे आणि तुषारचे प्रेम संबंध जुळले आणि पुढे दोघात शरीर संबंध देखील सुरू झाले. दामिनी ही रोज पतीला झोपीच्या गोळ्या द्यायची. त्यामुळे पती गाढ झोपी जायचा आणि ही दामिनी तुषारसोबत नको ते कृत्य करायची. दामिनी पतीला पूर्णपणे विसरून गेली होती. एक दिवस तुषार बोलतो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मात्र दामिनी बोलते ठीक आहे, यासाठी पतीला या दुनियेतून कायमचं हटवावी लागेल. माझ्या पतीनं 20 लाखाचा विमा देखील काढलेला आहे. ते पैसे मिळाले की आपण एकत्र येऊ, संसार करू. दामिनीने पतीला संपवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला. एक दिवस पतीचा ॲक्सिडेंट करून दिला. मात्र त्यावेळी अतुलने हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचला. हा प्लॅन सक्सेस न झाल्यामुळे तिने दुसरा प्लॅन केला. ज्योतिषाच्या माध्यमातून वेगळं राहायला घेऊन गेली. पतीला खोटं सांगून विश्वासात घेतलं आणि पती अतुलला शहरात राहायला घेऊन गेली. शहरात राहून 3 महिने झाले होते. प्रियकर तुषार एका सापाचा इंतजाम करतो.
सोनू आणि उदय हे सर्पमित्र असतात. यांच्याकडून विषारी साप मागवल्या जाते. 5 लाख रुपये देण्याचं ठरवतात. ॲडव्हान्स 15,000 रुपये देण्यात येतं. 16 जुलै 2026ला रात्रीच्या वेळी तुषारच्या रूममध्ये साप सोडला जाते. त्या दिवशी दामिनीने पतीला 10 ते 12 गोळ्या झोपेच्या दिल्या होत्या. त्यामुळे हा तुषार गाढ झोपी गेलेला होता. झोपेतच सापाने चावा घेतला आणि अतुलचा मृत्यू झाला. मात्र अतुलच्या आईवडिलांना शंका आली. त्यांनी पोस्टमार्टम करण्याची जिद्द केली. त्यामुळे संपूर्ण हत्याकांड समोर आलं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.